श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाही आहे. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1वर येऊन बसलाय. खरं तर हे खूप धोकादायक आहे. श्रोते हो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपणा सगळ्यांना माहीतच आहे. पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय? मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची? या सगळ्याची माहिती आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. डायबेटिक फूट याविषयी माहिती देण्याकरता आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डायबेटिक फूट सर्जन डॉक्टर तुषार रेगे यांना. डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूटबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर तुषार रेगे, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर, जगामध्ये नंबर 1वरती म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत. तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल? डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आईवडिलांना डायबिटीज आहे, काका काकींना डायबिटीज आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीज वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते. त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबेटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते. बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबेटिक फूट म्हणजे नेमकं काय? 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत, ज्याला नर्व्हज म्हणतात, त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटते की मी वाळूवर चाललो आहे, पाण्यावर चाललो आहे. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्त्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात. पायाला काही लागलेलं जाणवत नाही आणि अशा कंडिशनला न्यूरोपॅथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबेटिक अँजिओपॅथी किंवा मायक्रो अँजिओपॅथी म्हणतात. म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो. त्यात साखर असते. एक क्षुल्लक जखम जरी झाली ती वाढत जाऊ शकते आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबेटिक फूट अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही या डायबेटिक फूट म्हणजे काय सांगितलं, पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे, तो त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे असं काय आहे हे डायबेटिक फूट होण्या पाठीमागे? नाही, अजिबात नाही. बरोबर. हा पण असा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5 ते 7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात. म्हणजे न्यूरोपॅथी ही साधारण 5 ते 7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपॅथी सुरू होते. ते आपली रक्तातली साखर ह्याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहेच. पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवूनसुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल तर हे डायबेटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण ह्याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपॅथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात? रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्तभिसरण होत असतं तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर, त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर
तर शॉक लागू शकतो. तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं. त्यामुळे ही न्यूरोपॅथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपॅथी होण्याचा कालावधी वाढू शकतो. म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मे बी न्यूरोपॅथी नाही व्हायची. पण जर शुगर्सचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल, तर ही न्यूरोपॅथी नक्कीच त्रासदायक होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतू संसर्ग झाला, तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो. हे महत्त्वाचं आहे. अच्छा. डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. फक्त ह्या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते? सगळ्या नसांवर साखर काम करते. मॅडम ना, अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का? हां. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्या नसा एफेक्ट होतात किंवा सगळ्या नसा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासनं, डोळ्यापासनं दूर आहेत. त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर 2, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो. त्यामुळे तिकडे लागण्याचं, इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो. पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही. अच्छा. मग डॉक्टर, तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहायला पाहिजे? अगदी बरोबर. 2 प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाही आहे, ज्यांना गँग्रीन नाही आहे, पण या न्यूरोपॅथीच्या त्रासासाठी येतात. काही लोकं अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉकसारखं लागतं. काही लोकं असतात की पाय माझे बधीर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाही आहे. मी चालताना अचानक वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागला आहे पायाला आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आमचा पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोकं येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही. हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंटबद्दल सांगतो. हे अगदी खोटं वाटेल, पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर गृहस्थ होते, काहीच त्रास नाही. घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय. उंदीर मेलाय का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे धब्बे दिसले की काहीतरी म्हणजे असं रक्त वाहतंय तसं. आणि म्हणून बघितलं तर काकांच्या या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. ह्या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झालंय. हे अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे, पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झालाय. जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे. यांना अजिबात दुखत नाही, म्हणजे संवेदना काहीच संवेदनाच नव्हती. नाही मॅडम. बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय. तर असेही काही रुग्ण येतात की ज्यांना इन्फेक्शन होतं, ज्यांना स्वतःला जाणवत नाही, दुसरं कोणी बघतं आणि त्यांना कळतं की या पायाला इन्फेक्शन आहे. तसंच दुसरा ग्रुप असतो की ज्यांना एक छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरीसारखं होतं. हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये. त्याला कॅलस म्हणतात आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला. त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतू संसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते किंवा ज्याला आपण ॲम्प्युटेशन म्हणतो. ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं म्हणजे की तुमचा प्रश्न होता की 2 कुठच्या टाईपचे रुग्ण येतात. एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाही आहे, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्यात जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय, बोट सडतोय, असे पेशंट येतात. त्यालाच आपण गँग्रीन म्हणूया. एक्झॅक्टली, बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोटं किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो. याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय. गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना मी बघायचो की
45-50च्या नंतर मधुमेह व्हायला लागला आहे. आता अक्षरशः तरुण लोकांमध्ये मधुमेह होतो आहे. अगदी फिट माणूस असतो एखादा आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा वीकनेस वाटतो आहे किंवा वजन वाढलं आहे किंवा वजन कमी होत चाललं आहे. आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर जी साधारण 100च्या आसपास पाहिजे जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो ती 350, 400, 500 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो. पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागले की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. अच्छा. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही. हे तरुणांनाही डायबेटिक फूट होऊ शकतो, वयस्कर लोकांनाही होऊ शकतो. पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात आणि त्यामुळे जी आपण रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, अच्छा. लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अच्छा. एखादा पेशंट गँग्रीनवाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं? गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की ॲम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात काही ना काहीतरी. आज बरा झाला, उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झालं, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ॲडमिट करावं लागतं. एक मल्टीफॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात. म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो. कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते. प्रत्येक रुग्णाला माहिती आहे की हृदयाची अँजिओग्राफी, की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात आणि हृदय ठीक चालू राहतं. तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्तपुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल तरी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्तपुरवठा वाढवून ॲटलिस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो, पण बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्त्वाचं असतं. आणि हल्ली खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट निघाले आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी. त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झाला आहे. अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात. म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्तपुरवठा देत असते. तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो. हा एक वेगळा कॉन्सेप्ट निघालाय. या सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा. त्यावेळी आम्ही पेशंटना सांगतो की 3 प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्या वाचून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये की हा पाय जरी आपल्याला कापावा लागला तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते. अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शनबद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रीनमुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का? बिलकुल बिलकुल. हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये. आणि अनेक वेळा एक छोटी शुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात. आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता, पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला किंवा हृदयावर प्रेशर आलं, ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी ICUमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून. पण त्या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा
आपण पाय बोटं वाचवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. तुम्ही मगाशी पायाची अँजिओग्राफीबद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नसा स्ट्रॉंग करून त्याला रक्तपुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्तपुरवठा. तर मग ती अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्तपुरवठा करण्याचा, तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्तपुरवठा करू शकतो? काय आहे नेमकं? आपण खूप 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 महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आला आहे, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इवन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची अँजिओप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते. पायाची अँजिओप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते. अच्छा. 6 महिन्यानंतर परत पूर्ववत बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्तपुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो, की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम किंवा जर गँग्रीन असेल आणि जर बोट आपल्याला कापायचं आहे, तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी, ह्यासाठी आपण अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीमुळे रक्तपुरवठा नीट मिळावा आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्तपुरवठा होण्यासाठी अँजिओग्राफी करतच नाही. ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं, तात्पुरतं आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं. कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. बरोबर. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं अँजिओग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात, सांगतात काही त्रास नाही आहे, पण अँजिओग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो ह्याचा करण्याची अजिबात गरज नाही किंवा कोणी सांगितलं तर करूही नकत, कारण हा फक्त 3 ते 6 महिने अँजिओप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबेटिक फूट न होण्याचा एक काळजी घेणं आवश्यक असतं आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाही आहे, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता? गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना? म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल, बिलकुल. तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता? पेशंटना ड्रेसिंग्स म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीपमध्ये शिकवावं लागतं. कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे, छोटी पट्टी आहे, मला येते. लोक कापूस लावतात, कुठचं तरी एक मलम लावतात. अनेक प्रकारची मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात. म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम, कुठच्या वेळी वापरायचा. अच्छा. त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल. अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सूल किंवा गोळ्या देतो, ते आपण पर्टिक्युलर जंतूंना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं. अच्छा. तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली, आता मी कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते. अच्छा. हे कसं नाही मॅडम, एक सायकल असते. शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते. आणि मग हे लोक चालतात, त्यांना मी सांगतो नाही, पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. नक्कीच. आणि मॅडम असे वेगळे छान हल्ली बूट मिळतात किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात. मला नेमकं हेच विचारायचं आहे की ह्या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का, जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये? अगदी अगदी. ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात, की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉईंट्स आहेत, म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं त्या पॉईंट्स आपण ऑफलोड करतो. म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना
जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये अच्छा. आणि मग त्या चपलांवर किंवा ते स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो. अच्छा. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो, की समजा गँग्रीन झालेलं आहे, एखाद्या पेशंटचं बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला? अगदी. कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालंय म्हणून आपण ट्रीटमेंट केली, हो. पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो हं. की गँग्रीन कशामुळे झालं, तर मधुमेह होता, तो तर राहणारच आहे. न्यूरोपॅथी आपण म्हटलं, नसा वीक झाल्या आहेत, नसा म्हणजे पाय बधीर झाले आहेत, ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे. रक्तपुरवठा कमी आहे, तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे, ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला, दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुरडं होणं आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते. अच्छा. आणि जे पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सेल करतो. डॉक्टर, मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटनी आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची, मुळात हे होऊ नये म्हणून? आधीच्या प्रश्नात जसं तुम्ही मला म्हणालात की एकदा गँग्रीन झालंय तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्यांनी नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळानं मॅडम लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पिन अडकली आहे, ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही आहेत. बरोबर. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय, कुठे काही जखम आहे का, कुठून पाणी येतं आहे का, कुठे लाल झालं आहे का, कुठे खरचटलं आहे का, कुठे वास येतो आहे का, ह्या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नखं नीट कापायची. नखं नीट कापायची म्हणजे काय, आपण नॉर्मली नीट कापतो नखं, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नखं अगदी जाड होतात. त्याला ओनायकोग्रायफोसिस, ओनायकोमायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे, जी आम्ही सुरू केली आहे. आणि पेडिक्युअर एवढ्याचसाठी की नखं कापणं हे पण अत्यंत महत्त्वाचं असतं. ते स्पेशलाइज्ड वेनी जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही, कापताना काही जखम व्हायला नको. नख अगदी मांसापर्यंत कापू नये. आणि लोक कापतात, कारण जरी मांस थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही. पण नखं नीट कापणं. नंबर 3, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावीत. आता चांगले म्हणजे काय, लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले, हे इतक्या हजार रुपयाचे. नाही, तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते. आणि जे बूट आपण घेतो, स्पेशली स्पोर्ट्स शूज, जेणेकरून माणूस चालू शकतो, तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायची. अच्छा. टाईट बूट असता कामा नयेत, लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे, कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पू झाला तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगद केलं तर. जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो, आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिलेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या 5 किंवा 6 गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की हे केल्याने आपल्याला ॲम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते. डॉक्टर तुषार रगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवतं आहे की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबेटिक फूडबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात की ज्यांना हा मधुमेहग्रस्त पायला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ते न होणं हे फार महत्त्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे.
काळजी घ्या, जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबेटिक फूडबद्दल खूप महत्त्वाची अशी माहिती सांगितली. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.